ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणारी 5 दिवसीय भीमतडी जत्रा पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भरवण्यात आलेली आहे। दरवर्षी एका थीमवर आधारित या जत्रेचं वेगळेपण पाहायला मिळत असतं। या वर्षीची जी थीम आहे ती पर्यावरणपूरक आणि प्लास्टिक मुक्त भीमतडी जत्रा या नव्या स्वरूपामध्ये भरवण्यात आलेली आहे। यासह महाराष्ट्रच नव्हे तर परराज्यातील विविध संस्कृती आणि लोककलेचा यामध्ये समावेश आहे। यासह काय वेगळी खासियत आहे चला बघूयात। नेहमीचे दागिने घालून जर कंटाळले असाल तर काहीतरी वेगळे पण तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल फॅब्रिक ज्वेलरी आहे। आणि हा जो फॅब्रिक ज्वेलरीचं हे खास दालन आहे इथे जे मूळ कलाकुसरी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। म्हणजे हाताने बनवलेल्या या वस्तू आहे, कापडापासून त्यावरती कुंदन असेल आणि वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून ही ज्वेलरी तयार केली जाते। तर हे जे सुंदर अशा डिझाईन्स आहे याला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मागणी असते आणि विशेषतः तरुणी म्हटलं तर त्यांना काही ना काही वेगवेगळं नेहमी हवं असतं, नवनवीन दागिने त्यांना ट्राय करायचे असतात। त्यामुळे ही जी फॅशन आहे ती नवीन आहे आणि पारंपरिक कापड म्हणजे खण कापड आपण जे म्हणतो त्याच्यापासून ती खास बनवली जाते। तर ह्यांचं जे दालन आहे त्यांनी जे वेगळेपण ठेवलेलं आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। फॉर द पीपल न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही कुठून आहात? थँक्यू सो मच की तुम्ही जत्रेमध्ये आमच्या स्टॉलवरती व्हिजिट केली त्याच्यासाठी धन्यवाद। मी आहे डोंबिवलीची आणि माझं नाव आहे श्रेया मराठे। सो बेसिकली हे माझं प्रोफेशन नसून ही माझी म्हणजे काय म्हणतात आवड आणि पॅशन आहे। सो बिंग अ क्रिएटिव्ह पर्सन मला खणाची प्रचंड आवड आहे। सो खणाला मी कशा वेगवेगळ्या रूपामध्ये मांडू शकते हा एक सगळ्यात माझ्यासाठी मोठा एक टास्क होता। सो मी पहिलं ज्वेलरीमध्ये आले। सो आत्ता पण मी जो सेट घातलेला आहे तो पण खणाच्याच फॅब्रिकमधनं बनवलेला आहे। सो जसं ज्वेलरी झाली मग होम डेकॉरमध्ये आले। मग होम डेकॉरमध्ये तुम्ही इथे बघू शकता की आम्ही काय काय बनवलं आहे। सो इथे गणपतीचे बॅकड्रॉप्स आहेत, तोरणामध्ये पण रेग्युलर तोरणं न देता एक फॅब्रिकचा टच देऊन आपली ट्रेडिशन कशी जपता येईल याचा प्रयत्न करून आम्ही अशी वेगवेगळी तोरणं तयार केलेली आहेत। प्लस ज्वेलरीमध्ये बघाल तर भरपूर व्हरायटी आहेत, नेक पीसेस भरपूर आहेत, इयरिंग्स आहेत, डँगलर्स आहेत जे तुमच्या घराला चांगलं सुशोभित करू शकतात। तुम्ही हे सगळं हाताने बनवलेलं आहे, विशेषतः किती एफर्ट्स घ्यावे लागतात हे सगळं आणि तुम्ही कधीपासून बनवतात? पेशानं काय आहात तुम्ही? गुड क्वेश्चन ॲक्च्युली, कारण का मी ना तेवढ्या फ्रिक्वेंटली पार्टिसिपेट करू शकत नाही एक्झिबिशन्समध्ये। त्याच्यामुळे ऑलमोस्ट मला हा सगळा स्टॉक रेडी करायला जवळजवळ 2-1 महिने जातात। त्याच्यामुळे वर्षातनं हार्डली 3 ते 4 एक्झिबिशनच मी करू शकते आणि याला भरपूर वेळ जातो। म्हणजे घर आणि काम ह्याची सांगड घालून हे सगळं करावं लागतं। प्लस माझ्याबरोबरची जी टीम आहे त्या पण माझ्यासारख्या विवाहित आहेत। सो त्यांचं पण घर सांभाळून त्या मदतीला इकडे मला येतात। मागणी कशी असते याला आणि तेवढं जातं का? तुमचं विक्री पण होतात तेवढ्या? हो होते, कारण का लोकांना ह्याच्यामध्ये बराच युनिकनेस दिसतो। म्हणजे खण कापड तर आपण बघतोच, इवन खणाच्या वस्तूही आजकाल मार्केटमध्ये बऱ्याच लेवलला अवेलेबल आहेत, पण म्हणजे त्याचं फिनिशिंग महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर त्याचं डिटेलिंग किती सुंदर केलेलं आहे त्याच्यावरती पण महत्त्वाचं आहे। कारण का आपण ज्या साड्यांच्या दुकानात जातो एका गल्लीमध्ये शिरल्यानंतर 25 दुकानं असतात, पण प्रत्येक दुकानाची काही ना काहीतरी एक खासियत असते आणि तेवढा ग्राहक त्या 10 दुकानांना जस्टिस देत असतो त्यांच्या आवडीप्रमाणे। सो माझ्याकडे पण येणारं क्लायंट जे आहे ते असंच आहे की त्यांना जी आवड आहे किंवा त्यांना जे माझे प्रोडक्ट पटतात सो ते क्लायंट येतात, घेऊन जातात आणि याला डिमांड तर आहे। आता मी हा 2018 पासून करते आहे, सो अजूनही सस्टेन करते म्हणजे लोकांना ते आवडते। आकर्षक आहेत, युनिक आहेत, यासोबतच खिशाला परवडणाऱ्या आहेत का विशेषतः? येस आहेत, नक्कीच आहेत। कारण का उद्देशच माझा तो आहे, कारण का मी जेव्हा स्वतः एक्झिबिशनमध्ये जाते किंवा मी स्वतः शॉपिंगसाठी बाहेर पडते माझं पण असं असतं की मला भरपूर पैसे खर्च करायचे नसतात। हा एक प्रत्येक गृहिणीचा किंवा प्रत्येक बाईचा एक आस्पेक्ट हा असतो। सो जेव्हा माझ्या स्टॉलवरती कोणी येतं माझा आस्पेक्ट आहे ॲटलिस्ट त्यांनी 1 किंवा 2 वस्तू छोट्यातली छोटी का होईना पण ती घेऊन जावी।
एक आमची आठवण म्हणून की आमचं काम त्यांनी ते अप्रिशिएट करून ते घेऊन जाणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. काय आता रेट तुम्ही इथे ठेवलेले आहेत वेगवेगळे, याच्यामध्ये ज्वेलरी आहेत, कानातले आहेत, वेगवेगळे तुम्ही बनवलेलं आहे, इथेही तुम्ही खूप सारं वेगळं लावलं आहे, त्याच्या किमती काय ठेवल्या आहेत? सांगते, माझी प्रोडक्टची जी तिकीट कॉस्ट आहे ती 100पासून ते 150पासून चालू होऊन ती थेट 1500पर्यंत आहे. म्हणजे ही रेंज एवढी ही जी इकॉनॉमिक आहे, सो कोणीही अफोर्डेबल प्राईसमध्ये ती रेंज घेऊ शकतात अशी आहे. नक्कीच जर तुम्ही ह्या वस्तू बघितल्या तर त्या हातापासून बनवलेल्या आहेत, म्हणजे मूळ जे कापड आहे त्या कापडापासून यावरती अशी सुंदर अशी कलाकुसर करण्यात आलेली आहे. विविध ज्वेलरी आहे आणि विशेषतः तरुणींच्या आवडीचा विषय असतो म्हणून त्याला मागणीसुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणावरती आहे. महिला आहेत आणि आपलं घर सगळं सांभाळून ते असं काहीतरी वेगळेपण दाखवत आहेत. त्यामुळं ही जी त्यांनी ज्वेलरी जी साकारलेली आहे, जी कलाकुसरी केलेली आहे, याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा.